म्हणजे तुम्ही करू शकता. तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि प्रत्येक लेडीज म्हणजे जे आपले लीडर लोक आहेत त्यांनी स्वतःच्या वाईफला इन्व्हॉल्व केले बिझनेसमध्ये. त्याच्यामुळे दोघांमध्ये त्या पुढे पर्सन जे ऐकायचं काम करतो तेच मी केलंय. ऐकण्यामध्ये म्हणजे एज्युकेशन असं आहे ना की घेतल्याने वाढतं. आज मी तुमच्याशी जे बोलू शकते ते मिस्टरांचं फोनवर बोलणं असू किंवा एकमेकांशी संवाद असू ते ऐकून आपल्या प्रोडक्टची माहिती काय आहे, आपलं प्रोडक्ट कशाबद्दल आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आज जर मी हाऊस वाईफ म्हणून बिझनेस पुढे जातीये, ओळख निर्माण करतीये, त्याच्यासाठी मी काय स्वतःला प्रिपेअर केले. जर मी स्वतःला प्रिपेअरच नाही केले की मला ह्याच्यामध्ये जायचंच नाहीये, काही नवीन शिकायचं नाही. तुम्हाला शिकण्याची आवड असणं गरजेचं आहे. कुठल्याही फील्ड मध्ये जा, आवड असल्याशिवाय तुम्ही पुढे कुठंच जाऊ नाही शकत. जर सर बोलले की असं त्या सरांनी इंटरेस्ट दाखवला नसतं तर ते आज ह्याच्यावरती नसते, ते बँकेचा जॉब करत बसले असते. आणि आपला फॅमिलीचा रोल खूप महत्वाचा असतो. जेव्हा सरांनी आपल्याला एक्झाम्पल दिले, जी व्यक्ती तुम्हाला नाही बोलते की पैसा नाहीये किंवा तुम्हाला कारण देते तर तुमच्या त्या कारणाचा होकार कसा ते तुमच्या हातात असतं. तुम्ही जर नेगेटिव्ह पर्सन असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट त्याच्यामध्ये एवढे टाका की नेगेटिव्ह विचार तर करणारच नाही. त्याच्यामुळे मी बोलते की आता जेवढे लोक आहेत त्यांनी खूप काही छान शिकलंय आणि हे शिकलं तुम्ही माइंड मध्ये सेव्ह करा आणि सेव्ह करून चालणार नाही, प्रत्यक्षात तुमच्या आत्म हे करा की तुम्ही ते व्यवस्थित करू शकाल. म्हणून मी थँक्यू सो मच सर की तुम्ही आलात. आज आपल्याला खूप मोठी मीटिंग घ्यायची, आपल्याला क्राऊड आहे ना खूप वाढवायचं आहे. समर्थ स्मार्ट लाईफ ह्या घराघरामध्ये ओळखला जाणार आहे. चला थँक्यू. मयुरी मॅडम आपल्या लकी ड्रॉचं मयुरी मॅडम सांगणार आहे. आणि मी सॉरी काही चुकलं असेल तर, कारण का मला एवढं काही नाहीये. मी स्कूल टाइम कॉलेज टाइम मध्ये लिडरशिप वगैरे खूप गॅप पडलाय. पण एक म्हणतात ना भीती ही आपल्या हातात असते की घालवायची का नाही. आज मी बोलते का तर मी माझ्या भीतीवरती काम करते. समजा स्वतःवरती ट्रस्ट ठेवा, बाकी कोणावर नका ठेवू. तुम्ही स्वतःच तुमचं चांगलं करू शकतात आणि वाईट करू शकता. म्हणून ट्रस्ट युअर सेल्फ. उलट समोरचा म्हणतोय म्हणून करा किंवा समोरचा म्हणतोय खड्ड्यात पड, तर तुझ्या डोळ्याने दिसतंय तू तिथं खड्ड्यात पडणार आहेस तर तुम्ही पडणार आहे का. तर किती आहे तर आपल्या हातात असतं काय घ्यायचं आणि काय सोडायचं. आज सरांनी जे काही नॉलेज दिले त्यातले जे पॉइंट तुम्ही सेव्ह करा. जे नाही सर बोलले ते इथेच सोडा. बाहेर तुम्ही जेव्हा थर्ड पर्सनला सांगा तर असं नाही की सर अशा लँग्वेज मध्ये बोलले, नाही, सरांनी काय मेन कामच आहे ते तुम्ही एक्सप्लेन करा की समोरच्याला रिग्रेट व्हायला पाहिजे की त्यांनी मीटिंग अटेंड नाही केली. एवढंच आहे. तुमच्या सगळ्यांना थँक्यू की तुम्ही वेळ काढला मीटिंग साठी आला आणि असंच कंपनीला साथ द्या. थँक्यू सो मच. आपण वाट बघतोय लकी ड्रॉ कुपन. त्यासाठी मी एक छोट्याशा मुलाला, कोणी एक छोटासा बालक त्यांनी समोर यायचं. आता एक छोटासा बाबू तुझ्या हाताने कुठली पण एक चिठ्ठी ओपन करायची. एक पहिली चिठ्ठी घे, चिठ्ठी काढ. त्याला आपण थर्ड प्राइज मनोज कोलंबडेकर. बघू आता एक परत दुसरी एक चिठ्ठी करायची. काय खातोस ते पहिले ते बघू माझ्याकडे. सुशीला काय उमाकांत तिवारी सरसे, सुशीला पांडे. कोण आहे? सुशील पांडे. सुशीला पांडे. सुशील पांडे. हो तर मैं जोरदार तालियों से स्वागत करते. और एक तीसरा लकी ड्रॉ विनर आपका ये क्या हो? राजेश भाई करके सुप्रिया पोयरेकर.
राजेश बावकर, सुप्रिया कोरेकर मॅडम, सर्वांच्या हातून त्यांना लकी ड्रॉ विनर आपण घोषित करणार आहे. एक सिक्वेन्स कैसे नंबर 1 नंबर 2 नंबर 3 लकी ड्रॉ कैसे म्हणजे लकी ड्रॉ नंबर 1, नंबर 2, नंबर 3. नंबर 1 साठी आपल्याकडे लकी ड्रॉ कुपन ठेवलेले आहे. टॉवर फॅन, अच्छा इंस्टंट सामने सामने एकदम स्टेज पे स्टेज पे. मॅडम या ना सेंटरला थोडी या म्हणजे ते सर इथून फर्स्ट लकी ड्रॉ कुपन